4 माणसाचा जीव वाचवण्यासाठी जी माणूस स्वतःचा जीव धोक्यात घालू शकत असेल ती माणूस एवढ्या सगळ्या 24 लाख लोकांच्या भवितव्याचा जर कुठला विकासाचा विषय असेल तर तो टाळेल कसा? आता माझा एक स्वभाव आहे, मी त्याची जाहिरात सारखी करत बसत नाही. आमचा टेंभुर्णीपासून लातूरकडे जाणारा रस्ता आहे, त्याचं चौपदरीकरणाचं टेंडर झालंय. 1-1.5 वर्षात तो महामार्ग पूर्ण होतोय. लोकसभा कार्यक्षेत्रामध्ये आलिमको नावाची 1977ला केंद्र सरकारने ही संस्था स्थापन केली, जी दिव्यांग आहेत. समजा कुणाला कृत्रिम पायाची आवश्यकता असेल, कुणाला इलेक्ट्रिक जी तुमची गाडी असते व्हीलचेअरची त्याची आवश्यकता असेल, किंवा कुणाला कानानं ऐकायची मशीन असेल, तुमची स्मार्ट स्टिक असेल, किंवा अंध व्यक्तीसाठी स्मार्टफोन असेल, तर ही सगळं ते देत आहेत. 78 पासून 2019 पर्यंत एकदाही ही योजना माझ्या मतदारसंघात राबवली नाही. मी राबवली, जाहिरातीत थोडं कमी पडलो असेल मी, पण ज्याला मिळाली त्याला माहिती आहे मी काम करतोय का. कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाचा प्राधान्यक्रम उद्धवजी मुख्यमंत्री असताना जयंत पाटील साहेबांना आजही तो जी आर आहे ना, आजही ते जी काम आहे. तुमच्या माहितीसाठी धाटणीचा बॅरेज बांधून कित्येक वर्ष झाली होती. रामदारा तलाव तुळजापूरचा जे तुळजाभवानीच्या मंदिराच्या पाठीमागच आहे, तो बांधून कित्येक वर्ष झालं होतं, पण तो तलाव कायम कोरडाच होता. मध्ये जोडणारं जे काम आहे धाटणी बॅरेज पासून ते रामदारा तलावपर्यंत, ते कामच प्राधान्यक्रमात सरकार घेत नव्हतं. ते प्राधान्यक्रमात घालायचं काम मी आणि आमदार कैलास पाटलांनी त्या ठिकाणी महाविकास आघाडी सरकारच्या कोरोना असणाऱ्या 2.5 वर्षापैकी फक्त 1 वर्षात केलं.